नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अचलपूर तालुक्यातील असदपूर आणि शहापूर सांगळा बुद्रुक प्रकल्पावर माग युबीटी गटाचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी नदी पात्रावर मोठा आंदोलन केलेला होता आणि त्या आंदोलनामध्ये अनेक तालुक्यातील दिग्गज आणि पदाधिकारी, आमदार, खासदार हे सुद्धा येऊन गेलेले होते आणि तसेच प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मागण्या सुद्धा मंजूर केलेल्या होत्या। परंतु त्या मागण्या पूर्ण न करताच तो पुनर्वसन काय पद्धतीचं झाला आहे आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे। त्या पद्धतीने पुनर्वसन झालेलं आहे, त्यावर 380 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता आणि त्या भ्रष्टाचार संदर्भातच शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले यांनी आंदोलन केलेला होता आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासकीय अधिकारी इथे आलेले होते आणि त्यांनी मागण्या मंजूर केल्या होत्या आणि 2 महिन्याचा अवधी मागत होता, परंतु 2 महिन्याचा अवधी पूर्ण झाला नाही आणि त्यांनी ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही। आपण कशा प्रकारे दाखवतो आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून की पुनर्वसनचे आपल्याला जे आठवडी बाजार रस्ते सुद्धा नाही आहेत, पोलवर लाईट सुद्धा लावलेल्या आहेत पण लाईट नाही आहे आणि अनेक कामे अजून प्रलंबित आहेत। त्यासाठी आज सुद्धा पुन्हा ठिय्या आंदोलन शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले यांनी आज असदपूर येथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। आज सुरुवात झालेली आहे आणि या ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्ररूप धारण करणार आहे। यासाठीच आपण संपूर्ण आढावा घेण्यासाठी इथे आलेलो आहोत। पुनर्वसनामध्ये बांधकाम केलेले शासकीय जे आहेत त्याच्यात स्वच्छतागृह आहे, संडास बाथरूम आहे आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो आहोत की ज्या पद्धतीने यांनी शासनाने जे काम केलेलं आहे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। सर्व याला दरवाजे सुद्धा नाही आहेत, यामध्ये पडपूर झालेला आहे, आपण देखतो क्रॅक सुद्धा झालेले आहेत दिवाला। अशा पद्धतीचा शासनाचं काम आहे आणि लाखो करोडो रुपयाचा खर्च शासनाचा वाया गेलेला आहे। त्यासाठीच येथील जे पदाधिकारी आहेत यांनी आंदोलन केलेलं आहे। अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी या आंदोलनामध्ये येथील असदपूर येथील सरपंच मुंदाने साहेब आणि शहापूर येथील सरपंच सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। अशा पद्धतीचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी नरेंद्र पटोले यांनी हे आंदोलन घेतलेलं आहे। आठवडी बाजारामध्ये बाजारवटे बांधलेले होते आणि बाजारवटेचे हाल आपण बघतो नुकतेच बांधलेले आहेत, परंतु याच्या संपूर्ण शिकस्त झालेले आहेत, शिका बाहेर आहेत आणि यासोबतच आज या स्पॉटचा पंचनामा करण्यासाठी इथे आंदोलन करते नरेंद्र पटोले आणि मुंदाने ते आपल्या सोबत आहेत आणि दाखवून राहिले आहेत की काय कशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे, शासकीय बांधकाम आणि किती रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे उघडकीस आणण्यासाठी संपूर्ण टीम इथं हजर आहे। आठवडी बाजारातील जो मेन टावर आहे त्या टावरवर किती म्हणजे 4 व्हॅलेजन लागलेले आहेत, 4 लाईट आहेत, परंतु अद्यापपर्यंत तो लाईट संपूर्ण म्हणजे बंदच आहे आणि सुरुवातपासून जो बांधकाम झालेला तेव्हापासून हे लाईट सुद्धा बाजारातले लागलेली नाही। त्यामुळे आठवडी बाजारामध्ये जे बाजारासाठी लोक येतात त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि अंधारामध्ये त्यांना बाजार करावा लागतो। परंतु व्यवस्थेच्या नावावर यांनी जे पुनर्वसन करायला पाहिजे त्या पद्धतीचं पुनर्वसन झालेला नाही आहे। या पुनर्वसनामध्ये अनेक जणांनी आपापले घरे बांधलेले आहेत आणि या घरामध्ये समोरील जे रस्ते आहेत ते मुख्य रस्ते सुद्धा बांधकाम केलेलं नाही आहे। त्यासाठीच मोठा आंदोलन आता इथे उग्ररूप धारण करणार आहे। आपण असदपूर येथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे शिवसेनेचं आणि याआधी आपण या आंदोलनासंदर्भात आपण एक पूर्वी आंदोलन केलेला होता आणि या पुनर्वसनामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला होता। त्या संदर्भात आपण इथं नदीच्या काठावर हे आंदोलन केलेलं होतं आणि त्याचा उग्ररूप धारण झाला होता। परंतु त्यावेळेस जे प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांनी मागण्या आपल्याला मंजूर केल्या की 2 महिन्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि पुनर्वसन काम व्यवस्थित करून देऊ। आता पुन्हा तुम्ही उपोषणाला बसलाय, काय तुमचा हे आहे? कसं आहे, मी 22/9/2025 ला 22च्या अगोदर त्यांनी पाणी अडवलं। त्या प्रकल्पाचं पाणी अडवल्यानंतर ज्या समस्या उद्भवल्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस सगळ्या या भागातील नागरिक, शेतीच्या रस्त्यावाले असो किंवा ज्यांची घरं गेली नाही त्यांच्या घरापर्यंत जे पाणी गेलं ते लोक असो, ते माझ्याकडे आले आणि ते आल्यानंतर मी रीतसर 22/9/2025 ला संबंधित पाटबंधारे विभागाला एक पत्र दिलं की मला तुम्ही या प्रकल्पामध्ये झालेलं भूसंपादन आणि पुनर्वसना बाबतीतली मला संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती द्या। परंतु ते त्यांनी त्यावेळेस दिली नाही। न दिल्यामुळं मी 25 व 26 9/2025 ला सापन नदीच्या काठावर खरे निंबारी येथे असंच ठिय्या आंदोलनाला बसलो। ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर त्या ठिकाणी माझं पहिल्या दिवशीच्या आंदोलनाकरता संबंधित याच भागात काम करणारे जे अधिकारी होते ते आले होते। मी स्पष्ट त्यावेळेस त्यांना नकार दिला होता की मी तुमच्यासोबत एक शब्दही बोलणार नाही, कारण तुम्हीच चोर आहात आणि चोरासोबत मी बोलत नाही।
त्याच्यामुळं ते तिथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता गुरव साहेब, ते आले आणि आमचे संबंधित या भागाचे आमदार गजानन भाऊ लवटे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या समक्ष या भागात यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्या भूसंपादनामध्ये भ्रष्टाचार झाला, तिकडे घरं भूसंपादन करत असताना जो भ्रष्टाचार झाला, हा संपूर्णतः यावर आम्ही एक चौकशी समिती नेमू आणि चौकशी समिती नेमून यावर जे दोषी असतील त्याच्यावर कार्यवाही करू. मग माझं म्हणणं एकच आहे की या दोन्ही पुनर्वसन भागामध्ये एमजीपीनं कामं केली. मग एमजीपीनं कामं केल्यानंतर एमजीपीने जे पाण्याच्या टाक्या बांधल्या असतील, पाईपलाईनचं काम केलं असतील, त्या कोणत्या पद्धतीचं केलं याची खऱ्या अर्थानं माहिती त्यांनी मला द्यायला पाहिजे होती. परंतु ती त्यांनी दिली नाही दोन्ही पुनर्वसनाच्या बाबतीत. आणि ज्या सोयीसुविधा असतात शासकीय, त्या समजा शाळेच्या इमारती असतील, अंगणवाडीच्या इमारती असतील, तुमची तलाठ्याची इमारत असेल किंवा मूत्रीघरं असतील किंवा गुरांच्यासाठी जे धर्माळं असते पाण्याचं ते असेल, बाजारओटे असेल, या कामात सुद्धा भयानक असा भ्रष्टाचार माझ्या निदर्शनात त्यावेळेस सुद्धा आला होता. त्यामुळं मी तो पवित्रा त्यावेळेस हे आंदोलनाचा घेतला. हे आंदोलन घेत असताना पहिल्या दिवशी ते आले नाही. नंतर आम्ही दर्यापूरचा रोड जाम करण्याचं ठरवलं. सर्व आम्ही त्या रोडवर जात असताना मध्येच त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही थांबा, आम्ही चर्चा करायसाठी येणार आहे. तर ते चर्चा करण्यासाठी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमदार महोदय सुद्धा होते. त्यांनी ती चर्चा सुद्धा त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं की 1 महिन्याच्या अंदर ह्या सर्व समस्या आम्ही तुमच्या निकाली काढू. परंतु त्यांनी या भागात जो काट्या गोट्या सगळ्या वाढलेल्या होत्या, लाईटची समस्या होती, ते निकाली काढली तात्पुरत्या त्या स्वरूपात. परंतु जो भ्रष्टाचार झाला तो अजूनही उघड केला नाही. जोपर्यंत भ्रष्टाचार उघड होत नाही, जोपर्यंत दोषी ठेकेदार असो, संबंधित अधिकारी असो, हे निलंबित होत नाही, तोपर्यंत मी हा पवित्रा सोडणार नाही. पुढच्या आंदोलनाची दिशा माझी तीव्र स्वरूपाची असणार आहे. मी आज ती आंदोलनाची दिशा ओपन करणार नाही, परंतु माझी हे बदलत बदलत आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या मी पाण्याची टाकी पाहणी करता जाणार आहे. त्या ठिकाणी काय अनर्थ होईल, काय होईल याचं देव जाणे. परंतु मी हा सगळा भाग पाहत पाहत फिरत असताना जर माझ्या डोक्यात जर कोणती गोष्ट चिरली तर मी देहदान सुद्धा, देहप्राण सुद्धा करायला विसरणार नाही. जनतेसाठी हे माझं कर्तव्य आहे. जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारण करण्याचं मला शिकवलं, त्याच धर्तीवर मी चालणार आहे आणि मी मॅनेज होणारा माणूस नाही. मी कधी मॅनेज होणार नाही, लाचलुचपत घेणाऱ्यातला मी माणूस नाही. माझ्याकडे परमेश्वरानं भरपूर दिलं आहे. त्या सुद्धा गोष्टी पहिल्या आंदोलनाच्या वेळेस माझ्यासोबत करण्यात आल्या, परंतु त्याला सुद्धा मी बळी गेलो नाही. परंतु माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळं खऱ्या अर्थानं याला विलंब लागला. लोकांना वाटलं असेल की नरेंद्र पडोळे खऱ्या अर्थानं कुठेतरी थांबले, परंतु मी थांबणाऱ्यातला माणूस नाही. मी याचा पूर्ण शहानिवाडा केल्याशिवाय, याचा पूर्णतः शळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. उद्या आंदोलनाची रूपरेषा खऱ्या अर्थानं दुसरी राहणार. आज खऱ्या अर्थानं 3 वाजता आंदोलनाची रूपरेषा बदलणार होती, परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला काल आणि त्यांचं खऱ्या अर्थानं आज हे होतं, आपलं अंत्ययात्रा होती आणि अंतिम संस्कार त्यांच्यावर होणार होते. त्यामुळं आम्ही थांबलो. 3 वाजता नंतर खऱ्या अर्थानं या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. म्हणून दुसरा आंदोलनाचा टप्पा खऱ्या अर्थानं हा उद्या सकाळी 7 वाजता सुरू होऊन जाईल. आज आंदोलनाला माननीय माजी खासदार रणराव गुरे हे सुद्धा इथे येणार आहेत. मला त्यांचा फोन आला. त्यांना निवेदन गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, नरेंद्र, मागच्या वेळेस तू जे 9व्या महिन्यात आंदोलन केलं, त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी तुला जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली नाही का? मी म्हटलं नाही भाऊ. म्हणूनच ही दुसऱ्यांदा माझ्यावर वेळ आली. तर ते आज येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ते या इथंच फोनवरून झापणार सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये उद्यापासून सहभागी होणार आहेत. भाऊ, आज आपण असं तू येथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे शिवसेनेचं आणि याआधी आपण या आंदोलना संदर्भात आपण एक पूर्वी आंदोलन केलेला होता आणि या पुनर्वसनामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला होता. त्या संदर्भात आपण इथं नदीच्या काठावर हे आंदोलन केलेलं होतं आणि त्याचा धारण झाला होता. परंतु त्यावेळेस जे प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांनी मागण्या आपल्याला मंजूर केल्या होत्या की 2 महिन्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि पुनर्वसन काम व्यवस्थित करून देऊ. आता पुन्हा तुम्ही उपोषणाला बसलाय, काय तुमचा हे आहे? कसं आहे, मी 22/9/2025ला 22च्या अगोदर त्यांनी पाणी अडवलं.
त्या प्रकल्पाचं पाणी अडवल्यानंतर ज्या समस्या उद्भवल्या खऱ्या अर्थानं, त्यावेळेस सगळ्या या भागातील नागरिक, शेतीच्या रस्त्यावाले असो किंवा ज्यांची घरं गेली नाही त्यांच्या घरापर्यंत जे पाणी गेलं ते लोक असो, ते माझ्याकडे आले. आणि ते आल्यानंतर मी रीतसर 22/9/2025ला संबंधित पाटबंधारे विभागाला एक पत्र दिलं, की मला तुम्ही या प्रकल्पामध्ये झालेलं भूसंपादन आणि पुनर्वसना बाबतीतली मला संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती द्या. परंतु ते त्यांनी त्यावेळेस दिली नाही. न दिल्यामुळं मी 25 व 26 9/2025ला सापन नदीच्या काठावर खरे निंबारी येथे असंच ठिय्या आंदोलनाला बसलो. ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर त्या ठिकाणी माझं पहिल्या दिवशीच्या आंदोलनाकरता संबंधित याच भागात काम करणारे जे अधिकारी होते ते आले होते. मी स्पष्ट त्यावेळेस त्यांना नकार दिला होता, की मी तुमच्यासोबत एक शब्दही बोलणार नाही. कारण तुम्हीच चोर आहात आणि चोरासोबत मी बोलत नाही. त्याच्यामुळं ते तिथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता गुरव साहेब, ते आले आणि आमचे संबंधित या भागाचे आमदार गजानन भाऊ लवटे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या समक्ष या भागात यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्या भूसंपादनामध्ये भ्रष्टाचार झाला, तिकडे घरं भूसंपादन करत असताना जो भ्रष्टाचार झाला, हा संपूर्णतः यावर आम्ही एक चौकशी समिती नेमू आणि चौकशी समिती नेमून यावर जे दोषी असतील त्याच्यावर कार्यवाही करू. मग माझं म्हणणं एकच आहे की या दोन्ही पुनर्वसन भागामध्ये एमजीपीनं कामं केली. मग एमजीपीनं कामं केल्यानंतर एमजीपीने ज्या पाण्याच्या टाक्या बांधल्या असतील, पाईपलाईनचं काम केलं असतील, त्या कोणत्या पद्धतीचं केलं याची खऱ्या अर्थानं माहिती त्यांनी मला द्यायला पाहिजे होती. परंतु ती त्यांनी दिली नाही दोन्ही पुनर्वसनाच्या बाबतीत. आणि ज्या सोयीसुविधा असतात शासकीय, त्या समजा शाळेच्या इमारती असतील, अंगणवाडीच्या इमारती असतील, तुमची तलाठ्याची इमारत असेल किंवा मूत्रीघरं असतील किंवा गुरांच्यासाठी जे धर्माळं असते पाण्याचं ते असेल, बाजारओटे असेल, या कामात सुद्धा भयानक असा भ्रष्टाचार माझ्या निदर्शनात त्यावेळेस सुद्धा आला होता. त्यामुळं मी तो पवित्रा त्यावेळेस हे आंदोलनाचा घेतला. हे आंदोलन घेत असताना पहिल्या दिवशी ते आले नाही. नंतर आम्ही दर्यापूरचा रोड जाम करण्याचं ठरवलं. सर्व आम्ही त्या रोडवर जात असताना मध्येच त्यांनी आम्हाला थांबवलं, की तुम्ही थांबा, आम्ही चर्चा करायसाठी येणार आहे. तर ते चर्चा करण्यासाठी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमदार महोदय सुद्धा होते. त्यांनी ती चर्चा सुद्धा त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं, की 1 महिन्याच्या अंदर ह्या सर्व समस्या आम्ही तुमच्या निकाली काढू. परंतु त्यांनी या भागात जो काट्या-गोट्या सगळ्या वाढलेल्या होत्या, लाईटची समस्या होती, ते निकाली काढली तात्पुरत्या त्या स्वरूपात. परंतु जो भ्रष्टाचार झाला, तो अजूनही उघड केला नाही. जोपर्यंत भ्रष्टाचार उघड होत नाही, जोपर्यंत दोषी ठेकेदार असो, संबंधित अधिकारी असो, हे निलंबित होत नाही, तोपर्यंत मी हा पवित्रा सोडणार नाही. पुढच्या आंदोलनाची दिशा माझी तीव्र स्वरूपाची असणार आहे. मी आज ती आंदोलनाची दिशा ओपन करणार नाही, परंतु माझी हे बदलत बदलत आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या मी पाण्याची टाकी पाहणी करता जाणार आहे. त्या ठिकाणी काय अनर्थ होईल, काय होईल याचं देव जाणे. परंतु मी हा सगळा भाग पाहत पाहत फिरत असताना जर माझ्या डोक्यात जर कोणती गोष्ट शिरली, तर मी देहदान सुद्धा, देहप्राण सुद्धा करायला विसरणार नाही. जनतेसाठी हे माझं कर्तव्य आहे. जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारण करण्याचं मला शिकवलं, त्याच धर्तीवर मी चालणार आहे आणि मी मॅनेज होणारा माणूस नाही. मी कधी मॅनेज होणार नाही, लाचलुचपत घेणाऱ्यातला मी माणूस नाही. माझ्याकडे परमेश्वरानं भरपूर दिलं आहे. त्या सुद्धा गोष्टी पहिल्या आंदोलनाच्या वेळेस माझ्यासोबत करण्यात आल्या, परंतु त्याला सुद्धा मी बळी गेलो नाही. परंतु माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळं खऱ्या अर्थानं याला विलंब लागला. लोकांना वाटलं असेल की नरेंद्र पडोळे खऱ्या अर्थानं कुठेतरी थांबले, परंतु मी थांबणाऱ्यातला माणूस नाही. मी याचा पूर्ण शहानिवाडा केल्याशिवाय, याचा पूर्णतः छळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. उद्या आंदोलनाची रूपरेषा खऱ्या अर्थानं दुसरी राहणी. आज खऱ्या अर्थानं 3 वाजता आंदोलनाची रूपरेषा बदलणार होती, परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला काल आणि त्यांचा खऱ्या अर्थानं आज हे होतं, आपलं अंत्ययात्रा होती आणि अंतिम संस्कार त्यांच्यावर होणार होते. त्यामुळं आम्ही थांबलो. 3 वाजता नंतर खऱ्या अर्थानं या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. म्हणून दुसऱ्या आंदोलनाचा टप्पा खऱ्या अर्थानं हा उद्या सकाळी 7 वाजता सुरू होऊन जाईल. आज आंदोलनाला माननीय माजी खासदार रणराव गुरे हे सुद्धा इथे येणार आहेत.
मला त्यांचा फोन आला. त्यांना निवेदन गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, "नरेंद्र, मागच्या वेळेस तू जे 9व्या महिन्यात आंदोलन केलं, त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी तुला जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली नाही का?" मी म्हटलं, "नाही भाऊ." म्हणूनच ही दुसऱ्यांदा माझ्यावर वेळ आली. तर ते आज येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ते इथंच फोनवरून झापणार सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये उद्यापासून सहभागी होणार आहेत. करते नरेंद्र पडोळे यांनी सांगितलेले आहे की संपूर्ण पुनर्वसन संदर्भात जो भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचारावर त्वरित कारवाई केल्या गेली नाही तर यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आज त्यांचा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि पहिला दिवस आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवला आहे भ्रष्टाचार कशा प्रकारे झालेला आहे आणि या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कळवलेले आहे. उद्यापासून या आंदोलनाचा पवित्रा वेगळा राहणार आहे. सारा समाज निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.